कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार. यंदा खड्डेमय महामार्गाचा शेवटचा गणेशोत्सव असेल. उद्योगमंत्री उदय सामंतांची ग्वाही. आपण सन्मार्गाने चालावं. ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते हे पाहिलं. देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा. राऊतांचा पलटवार. पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या आणि इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला. आशिष शेलारांचं वक्तव्य. शेलारांकडनं मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना. राज्याच्या प्रमुखांना अनाजी पंत म्हणणं हा पदाचा अपमान. माजी मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. तर फतव्याच्या मतांवर उद्धव ठाकरे अवलंबून. केसरकरांचा घणाघात. राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांना जास्त मानतात. फडणवीसांच्या धाकानं ते एकत्र आले. परिणय फुकेंचं वक्तव्य. मंत्री प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र. ज्या बडव्यांच्या नावानं छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते त्याच बडव्यांच्या कडेवर ते आज बसतायत. प्रताप सरनाईकांची जोरदार टीका. आणि पंढरपुरात आषाढी एकादशीचा मोठा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न. दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ. मतदार याद्यांमधला गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती. पृथ्वीराज चव्हाणांच्या अध्यक्षतेखालील समिती उपाय सुचवणार. समिती अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.